आता एक महत्त्वाची बातमी आहे। राज्यभरात पुन्हा इंधन टंचाईच्या झळा पाहायला मिळतात। रत्नागिरीमध्ये 20 दिवसांपासून सीएनजीचा तुटवडा, तर हिंगोलीमध्ये डिझेल तुटवड्यामुळे शेतकरी हैराण झाले। वाशिममध्ये अनेक पेट्रोल पंपावर डिझेलच मिळत नाही, तर पंढरपुरात सीएनजीचा तुटवडा पाहायला मिळतोय। आखाती देशाच्या युद्धामुळे जी काही टंचाई निर्माण होणार आहे याचे पडसाद पडणारच आहे। त्यावर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी ज्या पद्धतीने देशाला आव्हान केलं, कोरोनाच्या काळात आव्हान केलं, आपला देश बचावला, आता आव्हान केलं आपत्तीच्या काळामध्ये, मला वाटतं इथनं खूप फायदा होईल। मला असं वाटतं की जसं जसं पुढे जाऊ, जसे जसे लोक या ठिकाणी आव्हानाला स्वीकारतील, जसं जसं लोकांना या ठिकाणी माहीत पडेल की बाबा आपल्याला सर्वांना साथ द्यायची आहे, देशातल्या या महत्त्वाच्या मजबूतीला साथ द्यायची आहे, शेवटी देश टिकला तर आपण टिकू। तर सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागल्याचं पाहायला मिळतंय। पेट्रोल डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली। मुंबईमध्ये पेट्रोल 86 पैशांनी तर डिझेल 83 पैशांनी महाग झाले। अनेक ठिकाणी पेट्रोल डिझेलचा तुटवडा पाहायला मिळतोय। अनेक पेट्रोल पंपावर सीएनजी सुद्धा मिळत नाहीये, त्यामुळे सध्या सर्वसामान्यांचे हाल होतात।